नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूरक यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. CCIच्या कापूस खरेदीला अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अडचणीतील कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील 15 मार्चपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी सोयीनुसार स्लॉट बुक करून हमीभावाने कापूस विक्री करू शकणार आहेत, अशी माहिती CCIचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे CCI हमीभावाने कापूस खरेदी शुक्रवारपासून म्हणजे 27 तारखेपासून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण शेतकऱ्यांकडे अद्याप मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असल्याने मुदतवाढीची मागणी केली जात होती. राज्यात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरीश महाजन सिंग यांना पत्र लिहून 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र 27 फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी कापूस मुदतवाढी संदर्भात निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे दिवसभर बाजारात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार झाला होता. अनेक भागात शेतकऱ्यांकडे अद्यापही 30% कापूस शिल्लक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. हे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण शुक्रवारी सायंकाळी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. CCIचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी सांगितले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केंद्रीय मंत्री गिरीशराज सिंग यांच्याकडे कापूस खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तसेच शेतकरी मुदतवाढीची मागणी करत होते. त्यामुळे कापूस खरेदीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव विचारधारणी होता. त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे. हमीभावाचा आधार आहे. देशातील बाजारात कापसाला CCIने कापूस विक्री सुरू केल्यापासून कमी झाली होती. भाव 8,500 रुपयांपर्यंत कमी झाले होते आणि सध्या बाजारात कापसाला सरासरी 7,300 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर कापूस हमीभाव 8,110 रुपये आहे. हमीभावापेक्षा 800 रुपयांपर्यंत भाव कमी झाला आहे. त्यामुळे हमीभावाचा आधार आवश्यक आहे. राज्यात 25 लाख गाठी खरेदी. कापसाचे भाव सुरुवातीपासूनच कमी असल्याचे CCIच्या खरेदीला यंदाही शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळाला. CCIने आतापर्यंत देशात 102 लाख गाठी कापूस खरेदी केला आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 25,50,000 गाठी कापसाची खरेदी झाली, तर तेलंगणात 31 लाख गाठींची खरेदी झाली आहे, अशी माहिती CCIने दिली आहे. मुदतवाढ मिळून खरेदी सुरू झाल्यानंतर राज्यातील खरेदी वाढण्याची शक्यता आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो. चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती अमरावती, आवक आलेली 55 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400, कमाल दर भेटले 7,600, सर्वात दर भेटले 7,500 रुपये. त्यानंतरची बाजार समिती सावनेर, आवक आलेली 3500 क्विंटलची. किमान दर भेटले 7,500, कमाल दर भेटले 7,500, सर्वात दर भेटले 7,525 रुपये. त्यानंतरची बाजार समिती जालना, जात आहे हायब्रिड, आवक आलेली 1,351 क्विंटलची. किमान दर भेटले 7,834 रुपये, कमाल दर भेटले 8,010, सर्वात दर भेटले 7,914 रुपये. त्यानंतरची बाजार समिती हातगाव, तामसा, जात आहे हायब्रिड, आवक आलेली 279 क्विंटलची. किमान दर भेटले 7,710, कमाल दर भेटले 8,060, सर्वात दर भेटले 7,900. त्यानंतरची बाजार समिती अकोला, जात आहे लोकल, आवक आलेली 1,531 क्विंटलची. किमान दर भेटले 8,010 रुपये, कमाल दर भेटले 8,010, सर्वात दर भेटले 8,010 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोला, बोरगामुंज, जात आहे लोकल, आवक आलेली 2117 क्विंटलची. किमान दर भेटले 8,010 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 8,010 रुपये. त्यानंतरची बाजार समिती उंबेड, जात आहे लोकल, आवक आलेली 1,098 क्विंटलची. किमान दर भेटले 7,100 रुपये, कमाल दर भेटले 7,680 रुपये, सर्वात दर भेटले 7,420 रुपये. त्यानंतरची बाजार समिती देऊळगाव राज्यात, जात आहे लोकल, आवक आलेली 1,400 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400 रुपये, कमाल दर भेटले 7,780, सर्वात दर भेटले 7,600. त्यानंतरची बाजार समिती अकोला काटोल, जात आहे लोकल, आवक आलेली 100 क्विंटलची. किमान दर भेटले 6,800, कमाल दर भेटले 7,500, सर्वात दर भेटले 7,450 रुपये. पुढची बाजार समिती सिंधी सेलू, जात आहे लांब स्टेपल, आवक आलेली 3400 क्विंटलची. किमान दर भेटले 7,150 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 7,915 रुपये. त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट, जात आहे मध्यम स्टेपल, आवक आलेली 13,000 क्विंटलची. किमान दर भेटले 7,000, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 7,860 रुपये. त्यानंतरची बाजार समिती वर्धा, जात आहे मध्यम स्टेपल, आवक आलेली 3,555 क्विंटलची. किमान दर भेटले 6,525, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 7,850 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.